माळशेज भोरांडे पंप स्टोरेज प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। अनेक आक्षेप व कायदेशीर बाबींवर चर्चा होऊन काही महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले। माळशेज भोरांडे पंप स्टोरेज प्रकल्पाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव, माजी आमदार अतुल बेनके, अजित अभ्यंकर यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला सह्याद्री वाचवा संघर्ष समिती व इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाने अदानी ग्रीन एनर्जी सोबत केलेला करार पेसा कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप करत तो रद्द करण्याची मागणी केली। ग्रामसभांना विश्वासात न घेता अशा प्रकारचा प्रकल्प लादणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी देवराम लांडे, किरण लोहकरे, डॉक्टर अमोल वाघमारे, दत्ता गवारी, ॲडव्होकेट नाथा शिंगाडे, सोमनाथ निर्मळ, अरुणा घोटकर, दीपक बुळे, संतोष तळपे, मंगेश अढारे आणि अनिता रेंगडे यांनी विविध आक्षेप व मागण्या मांडल्या। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यावरणीय मूल्यमापन अहवालावर गंभीर आक्षेप नोंदवत सदर अहवालात अनेक त्रुटी असल्याचे सांगत त्यांनी जुन्नर तालुक्यातील माळशेज भोरांडे आणि खुबी येथे वेगवेगळ्या कंपन्यांकडून प्रस्तावित असलेल्या दोन्ही पंप स्टोरेज प्रकल्पाचा एकत्रित पर्यावरणीय अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली। प्रकल्पासाठी आवश्यक पाण्याच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला। कुकडी प्रकल्पात पाणी साठा शिल्लक नसताना बंधारा बांधण्यास परवानगी कशी देण्यात आली असा सवाल त्यांनी केला। माजी आमदार अतुल बेनके यांनीही या मुद्द्यावर आक्षेप घेत संबंधित पाणी साठा व उपलब्धतेची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्याची मागणी केली। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले। पर्यावरणीय अहवालाच्या तपासणीची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असताना त्यांनी सदर अहवालाची पुरेशी तपासणी केली नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं। नवीन पर्यावरणीय अहवालाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे तपासणी करावी अशी सूचनाही त्यांनी दिली। बैठकीतील प्रमुख निर्णय: 1. नवीन पर्यावरणीय मूल्यमापन अहवाल तयार करणे। 21 तारखेला प्रस्तावित जनसुनावणीसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यावरणीय मूल्यमापन अहवालात गंभीर त्रुटी असल्याचे बैठकीत निदर्शनास आले। त्यामुळे नवीन पर्यावरणीय मूल्यमापन अहवाल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला। 2. अहवाल तयार करणारी एजन्सी बदलणे। विद्यमान अहवाल तयार करणाऱ्या एजन्सीने आवश्यक ती गांभीर्याने व सखोल माहिती संकलित केली नसल्याचे बैठकीत नमूद करण्यात आलं। त्यामुळे संबंधित एजन्सी बदलून दुसऱ्या सक्षम एजन्सी मार्फत नवीन पर्यावरणीय अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या। 3. माळशेज भोरांडे आणि खुबी प्रकल्पाचा एकत्रित पर्यावरणीय अभ्यास। माळशेज भोरांडे आणि खुबी येथे दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रकल्प प्रस्तावित असले तरी या दोन्ही प्रकल्पांचा जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील पर्यावरणावर एकत्रित परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दोन्ही प्रकल्पांचा एकत्रित पर्यावरणीय अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला। 4. पाण्याच्या उपलब्धतेचा सविस्तर अभ्यास। प्रकल्पासाठी पाण्याची मंजुरी काळू नदीतून असल्याचे सांगण्यात येत असले तरी पूर्वीच्या अहवालात पाणी माणिकडोह धरणातून घेण्यात येणार असल्याचा उल्लेख होता। कुकडी प्रकल्पात पाणीसाठा शिल्लक नसल्यानं नवीन बंधाऱ्यांना परवानगी दिली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या पाणी परवानगीचा सविस्तर अभ्यास करण्याचे ठरले। काळू नदी आणि कुकडी नदीच्या पाण्याचा ताळेबंद तसेच प्रकल्पासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। 5. नवीन अहवालाची काटेकोर तपासणी आणि ग्रामसभांना माहिती उपलब्ध करून देणे। नवीन पर्यावरणीय अहवाल तसेच दोन्ही प्रकल्पांचा एकत्रित पर्यावरणीय अभ्यास पूर्ण झाल्यानंतर हे दोन्ही अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं काटेकोरपणे तपासावेत अशा सूचना देण्यात आल्या। तपासणी दरम्यान त्रुटी आढळल्यास त्या दूर करून अंतिम अहवाल तयार करावा। त्यानंतर संपूर्ण अहवाल मराठी भाषेत तयार करून संबंधित स्थानिक ग्रामस्थांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावा आणि त्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवावी असे बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। वरील सर्व बाबींची पूर्तता करण्याबाबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार शरद सोनवणे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांना सूचना दिल्या। आज झालेल्या बैठकीत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ज्या कायदेशीर त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या व त्यावर प्रशासनाला निर्णय घ्यायला भाग पाडले
त्याबद्दल आदिवासी समाज बांधवांनी समाधान व्यक्त केलं। आता वरील निर्णयावर अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे। या बैठकीला सभापती कमलाताई शेळकंदे, सूरज वाजगे, ॲडव्होकेट ललित जोशी, सुरेखाताई मुंडे, संजय साबळे, सरपंच प्रतिनिधी गोविंद साबळे, निलेश रावते, सुमनताई लांडे, महादू निर्मळ, मंगल चिमटे, पुष्पा डामसे, कांता विरनक, हेमलता भालचिम, उषा चिमटे, किरण शेळकंदे, मनोज नांगरे, बाळू अप्पा केदारी, अजित बांगर, विठ्ठल रडे, नीता कारभळ, ज्योत्स्ना मुंडे, नीलम घोलप, अनिता रेंगडे, दीपाली पाटेकर, अरुणा मस्करे, गणेश मराडे, विजय काठे, प्रदीप भांगे, शुभम उंडे, शंकर बांबळे, संतोष रावते यांच्यासह विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते। जुन्नर टाइम्स, पुणे।